रास्ते भागे पाँव से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे। रास्ते भागे पाँव से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे। क्यों सोचना है जाना कहाँ, जाए वही ले जाए जहाँ। बेसब्रियाँ 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 बेसब्रियाँ। कदमों पे तेरे बादल झुकेंगे जब तक तुझे एहसास। सभी
की शक्ति हमें पल भी नहीं पल भेजना इस हमारा माता हमें हर श्वास भर में गम रहे परमोत भी वह आ गई सुख दुख हमने सम रहे गुरुदेव तेरी आर ज्योति का हमें निज ज्ञान हो सच ज्ञान नहीं तू है सदा यह विश्व भर में ध्यान हो तुझ में नहीं है पंथ भी ना जात भी ना देश भी तू है बिना मेरे कलश है रात भी हर शेष भी पूरा धर्म दुनिया में बढ़े हर जीव से डरता हो गंभीर हो सबके हृदय सच ज्ञान का वक्तव्य हो यह दूर हो सब भावना हमने चले अस्पृश्य हर जीव का हो शुद्धम जब है मौन के सुष्ठ अभिन्न हो इस देह से परतत्व से समेत हो ज्ञान सब मेरे कही जिससे मन करने तो गया कहे ऐसा अमर पद प्राप्त हो संसार में रोए नहीं दरबार में हो मस्त गुरु चरणार में है प्रार्थना गुरुदेव से। यानंतर एक सेवक अर्जीपत पडेल. आपण सर्वांनी त्या स्वरात मानव आरती
सुख पाएंगे, सब मिलकर सुख पाएंगे, सब मिल प्रभु गुण गाएंगे, सब मिल प्रभु गुण गाएंगे, सत्य का यशी फैलाएंगे, सच का यश फैलाएंगे, पिछड़ी कोई न जाती हो, पिछड़ी कोई न जाती हो, सबकी सब पर प्रीति हो, सबकी सब पर प्रीति हो, देश धर्म में नीति हो, देश धर्म में नीति हो, हम सच के ही साथी हो, हम सच के ही साथी हो, जय बोलो सत धर्मों की, जय बोलो सत कर्मों की, जय बोलो सत धर्मों 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 की। सद्गुरुनाथ महाराज की जय। नाम जपा करता सर्वांनी सरळ बसावं. नाम जपा जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री गुरुदेव आणि चांगल्या सात्विक विचारात व्हावं यासाठी जगाच्या पाठीवर संत महापुरुषांनी ह्या उपासना ठेवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने ही सामुदायिक प्रार्थना आहे. तुकोशी महाराज बोलले, असतास सूर्य गेला चल प्रार्थनेचा आता, नियमित वेळ झाला चल प्रार्थनेचा आता. आमच्या मनामध्ये पवित्र विचार रुजवण्यासाठी, आमच्या मनामध्ये पूज्य विचार दृढ होण्यासाठी खऱ्या अर्थाने ही साधना आहे आणि ही साधना तुमचं आमचं जीवन कल्याण करणारी साधना आहे. तुम्ही आपण अनेक वैयक्तिक प्रार्थना केलेल्या आहेत, त्या आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी असतील, आपल्या कुटुंबासाठी असतील, परंतु वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जी सामुदायिक प्रार्थना ठेवली ती संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे. ही सामुदायिक प्रार्थना जात धर्म पंथ या सगळ्या भिंती तोडून मानवतेचा विचार देणारी ही साधना आहे. कारण या साधनेमध्ये जात नाही, पंथ नाही, संप्रदाय नाही. खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन माणुसकीच्या विचारावर चालावं यासाठी जगाच्या पाठीवर तुकडोजी महाराजांनी साधना ठेवलेली आहे आणि लिहिलं आहे, मैदान पट्टी छाया डाला आहे का सन सब देवता समाता मंदिर हमारा. या मंदिरामध्ये जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, या सगळ्या विचाराला बाजूला ठेवून मानवतेचा विचार देणारी ही साधना आहे आणि म्हणून या साधनेत तुमचं आमचं जीवन एका वेगळ्या विचारात जाण्यासाठी ही साधना तुकडोजी महाराजांनी तुमच्या आमच्या पुढे ठेवलेली आहे. आणि हा सामुदायिक प्रार्थनेचा विचार केवळ एका धर्माचा विचार नाही, एका संप्रदायाचा विचार नाही. तुकडोजी महाराजांनी बोलले की सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारण्याचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना. याला विद्यालय म्हटलं गेलं का? कारण याच्यामध्ये तुम्हाला शिकता आलं पाहिजे. तुकडोजी महाराज बोले, शिस्त, शांती, गांभीर्य गुण, उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान, मानवतेचे शिक्षण या प्रार्थनेमध्ये तुम्हाला यावं या अनुषंगाची साधना आहे. आणि म्हणून ही साधना तुमच्या आमच्या मनाला एका वेगळ्या विचारात नेणारी प्रार्थना आहे. तुम्ही आपण वेगळे धर्म पाहिले असतील, परंतु तुकडोजी महाराजांनी कोणत्या देवाचा फोटो ठेवला नाही, कोणत्या संतांचा फोटो ठेवला नाही.
जो ज्या विचाराचा असेल, जो ज्या संताला मानत असेल, त्या संताला, त्या देवाला, ईश्वराला स्मरावं, अशा प्रकारचं विश्वव्यापक अधिष्ठानमध्ये सामुदायिक प्रार्थना आहे. कारण सबके लिए खुला आहे मंदिर ये मारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी. जगाच्या पाठीवरचं एकमेव मंदिर की जे सर्वांसाठी खुलं आहे. का? कारण या प्रार्थनेमध्ये सगळ्या धर्माचा विचार आहे, सगळ्या पंथांचा विचार आहे. आणि ही सगळ्या विचारांना घेऊन चालणारी साधना तुमच्या आमच्या मनामध्ये एक मानवतेचा विचार तेजवणारी साधना आहे. आणि तुकडोजी महाराज बोलले, जाओ उनकी शरण में जो सत्य दिखाते हैं और मानव धर्म के दीपक घर घर में चलाते हैं. माणसानं माणसाशी माणुसकीनं कसं वागावं याचं खऱ्या अर्थानं शिक्षण देणारी ही साधना आहे. आणि म्हणून महाराज बोलले की बंधूंनो, प्रार्थनेला चला. कशाला? जागूया आपल्या माणुसकीला, आपली माणुसकी जागृत करण्यासाठी, आपला मानव धर्म जागृत करण्यासाठी. का? किती पंथ भिन्न झाले, येण्याची राष्ट्र नासले, हा मिटू होता गलबला, बंधूंनो प्रार्थनेला चला. अनेक विचार तुमच्या आमच्या भोवती आहेत. या विचारांना बाजूला ठेवून आता मानवतेच्या विचारात तुम्हाला आम्हाला जावं लागेल. त्यासाठीची साधना आहे. ही साधना भगव्या टोप्या घालणाऱ्या लोकांची नाही, ही साधना अखिल भारतीय श्री गुरुदेव साहेबांच्या लोकांची नाही. माणूस म्हणून जो जन्माला आला त्या प्रत्येक माणसाची ही साधना आहे, त्या प्रत्येक माणसाची उपासना आहे. का? कारण तुकडोजी महाराजांना या सामुदायिक प्रार्थनेबद्दल फार अपेक्षित होतं. महाराजांचं अंतःकरण या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आहे. आणि म्हणून ही सामुदायिक प्रार्थना तुम्ही आपण नित्याने केली पाहिजे. कारण महाराज बोले की है लाख साल की मेरी उम्र, इस दिशा से मैं चला, पहले भी मैं था, आखिर में भी मैं हूँ, मेरा खेल जाने और मैं नहीं जानता हूँ. हा लाखो करोडो वर्षाचा विचार आहे. हा भगवान रामाचा विचार आहे, भगवान कृष्णाचा विचार आहे, भगवान महावीरांचा आहे, भगवान पैगंबराचा आहे, भगवान गौतम बुद्धाचा आहे, मोहम्मद पैगंबराचा आहे, भगवान येशूचा विचार आहे. आणि हा सगळा विचार तुकडोजी महाराजांनी एकत्र केला आणि सामुदायिक प्रार्थनेच्या अनुषंगाने तुमच्या आमच्यापुढे ठेवलेला आहे. सामुदायिक प्रार्थना ही खऱ्या अर्थानं चिंतन करणारी साधना आहे. केवळ डोळे बंद करा आणि पाठीचा कणा ताट करा एवढ्यापुरती मर्यादित साधना नाही. तुकडोजी महाराजांनी जगाच्या पाठीवरच्या सगळ्या संप्रदायाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासांचे जे सार लागलं असेल त्याला सामुदायिक प्रार्थना म्हटलं आहे. की मंथन किया हर धर्म का, हर पंथ का, हर देश का, निकला ये सार संदेश का, अब विश्वमित्र बनकर पास सबके आएंगे, तभी शांति पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे. हा मंथनातला विचार आहे, हा लाखो वर्षाचा विचार आहे. तो साधा आणि सोपा तुमच्या आमच्या पुढे केलं. भगवान येशू ख्रिस्तांनी यमुनेच्या तीरावर जो काला केला ना, खऱ्या अर्थानं कोणी पेंद्या होतं, कोणी सुदाम्या होतो, कोणाची जात वेगळी होती, कोणाचा धर्म वेगळा होता. तो जेवणाचा काला नव्हता, तो खऱ्या अर्थानं मानवतेचा काला होता. आणि तोच मानवतेचा काला तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेच्या अनुषंगाने केला आहे. या प्रार्थनेत बसण्याची पद्धत ही भगवान गौतम बुद्धाची आहे की हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, कारण त्याशी प्रचार प्रभावशाली. या प्रार्थनेमधला जो नमस्कार आहे तो नमस्कार मुस्लिम लोक ज्या पद्धतीनं त्यांची मैजतमध्ये नमाज अदा करतात की मोहम्मदाने केली प्रार्थना, विकुल्ला इस्लाम करायशाना, संघटित केले त्याने सोजनात या काळी. या प्रार्थनेमधला नमस्कार ख्रिश्चन लोक ज्या पद्धतीने त्यांची प्रार्थना झाल्यावर तो आहे की मोहम्मद येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, सर्वांसाठी शांती मागितली आणि सहनशक्तीची देवता पावली त्या लागी. हा सगळ्या धर्माचा विचार घेतला, हे समजुनीची हा मार्ग धरला. आदर व्हाय भिन्न धर्मपंथाला आणि पूज्य मानाव्या सर्व साधू संताला प्रार्थने माझी. या जगाच्या पाठीवरचं एकमेव अधिष्ठान की सर्वांसाठी आहे. कारण महाराजांना अपेक्षित हाच विचार होता की हा मानवतेचा विचार आहे आणि या मानवतेच्या विचारामध्ये जात नसावी, धर्म नसावा, हा सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा विचार आहे. आणि म्हणून महाराज बोलले की खोऊन कार्य संधी असली करा प्रार्थना, चला चला तुकड्या दास म्हणे याच लोकी सर्वांचा मार्ग हा बोला. तुमच्या आमच्या जीवनाचं भाग्य आहे की तुम्ही आपण या विचारात आलो आहे. आणि म्हणून हा मानवतेचा विचार, हा माणुसकीचा विचार आपल्या बुद्धीत रुजवणो, याच विचारात आपल्या आयुष्याची संध्या कळो हीच श्री गुरुदेवची प्रार्थना करतो. जय गुरु. शांती शांती शांती. थोडा वेळ जय घोषा करता होता. परिपाठ संपलेला आहे. यानंतर सेवापूर्तीच्या मुख्य यानंतर या ठिकाणी आपला नियोजित डॉक्टर गजाननरावजी कांबळे यांच्या सेवापूर्ती
त्या सर्व विभूतींना इथं प्रथम अभिवादन करतो आणि सर्वांना विनंती करतो, जी मंडळी उभी आहे त्यांनी कृपया बसून घ्यावं. आपल्या नियोजित डॉक्टर गजानन पांडुरंगजी काकड यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. त्या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होऊया आणि एक विचारधारा जोपासणारा, ज्याला सामाजिक अधिष्ठान आहे, केवळ नोकरी पेशा सांभाळून नाही त्याही पलीकडे जाऊ एक सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व, राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रचारक, एक सेवाभावी कार्यकर्ता आदरणीय डॉक्टर गजाननरावजी काकड यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी काही महानुभाव मंडळींचं आगमन झालेलं आहे. त्यापैकी आदरणीय या सन्माननीय डॉक्टर कमल किशोरजी फुटाणे, सन्माननीय डॉक्टर रामेश्वरजी बरगट या सर्वांना या ठिकाणी विचारपीठावर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अधिष्ठान पूजन करावं. या ठिकाणी आदरणीय गुरुजी अधिष्ठान पूजन करत आहेत. डॉक्टर गजाननरावजी काकड सन्माननीय सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वांना मान्य असलेलं, सर्व धर्मयांना मान्य असलेलं हे राष्ट्रसंतांचं अधिष्ठानाचं पूजन खऱ्या अर्थानं सर्व देवी देवतांचं, आपण ज्यांना ज्यांना मानत असू, ज्या देवीला, त्या देवतीला, ज्या महात्म्याला, ज्या संताला आपण मानत असू, त्या संतांचं अधिष्ठान खऱ्या अर्थाने सर्व संतांचं अधिष्ठान आहे. त्यांना ठीक आहे बसतील, माझ्या परिचित नसतील, नाही आहेत, त्यांना कोणी डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा सूचना केली तरी चालेल. आपले अतिथी आहेत, त्यांचा मान सन्मान करणं आपलं काम आहे. हा कौटुंबिक सोहळा आहे. आदरणीय वेरुळकर गुरुजी यांचं स्वागत करण्याकरता सन्माननीय विठ्ठलरावजी इंगळे यांना पाचारण करतो. गुरुजींचं शाल, ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय विठ्ठलरावजी इंगळे हे या ठिकाणी आदरणीय गुरुजींचं स्वागत करत आहेत. शिक्षण क्षेत्रातलं नाव आमच्या जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये एक आदरणाने घेतल्या जाते असे आदरणीय शंभूजी बेनकर सर. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आदरणीय गजेंद्र काळे सर करत आहेत. दादाचं स्वागत या ठिकाणी करतायत. वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं, परंतु राष्ट्रसंतांचा विचार मात्र कधी सोडला नाही. राष्ट्रसंतांचं सोबत बाळपण केलं. राष्ट्रसंतांच्या निर्वाणाचे साक्षीदार आदरणीय डॉक्टर याखरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर अकोल्यावरून आवर्जून उपस्थित असलेले ॲडव्होकेट आदरणीय भोरे साहेब सेवा समितीच्या माध्यमातून, सोबतच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ आणि अकोल्यातील धर्मदाय यानंतर मुख्य सत्काराकडे आपण बोलूया. यानंतर या ठिकाणी मुख्य सत्काराकडे बोलूया. त्याही पलीकडे
ह्या विचाराचं अधिष्ठान समोर ठेवून, राष्ट्रसंतांचा विचार समोर ठेवून ह्या आपल्या आयुष्यामध्ये येऊन गजाननरावजी काकाड्यांचं स्वागत करावं. मी निधन करतील अशी त्यांना विनंती करतो. सन्माननीय कंकाळे साहेबांचं स्वागत. सन्माननीय यानंतर या सेवापूर्ती सोहळ्याकरता मार्गदर्शनाखाली आदरणीय महापुरुष साहेबांनी साहेब या ठिकाणी आदरणीय सेवापूर्ती सोहळ्याचे आदरणीय महामुनी साहेबांच्या वतीनं सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी सत्कार करीत आहेत. यानंतर सन्माननीय यानंतर कधी होणार आहे. तत्पूर्वी समता परिषदेच्या वतीने महामुनी साहेबांचं सत्कार या ठिकाणी आदरणीय शत्रुघ्नजी बिरकळ सर, गजाननरावजी म्हैसने आणि गजेंद्रजी काळे सर, जिल्हा सचिव समता परिषद अकोला. समता परिषद अकोल्याच्या वतीनं या ठिकाणी गजेंद्ररावजी म्हैसने, सन्माननीय शत्रुघ्नजी बिरकळ, गजेंद्रजी काळे, उस्मानाबाद ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचा सत्कार करणं. सर्वप्रथम आदरणीय गजाननरावजी काकड्यांचा परिचय आणि प्रस्तावित करण्याकरता सर्वांना प्रथम माझा नमस्कार. आज ज्यांचा सेवापूर्ती समारंभ आपण या ठिकाणी साजरा करतोय असे आमचे मावस भाऊ आदरणीय डॉक्टर गजानन पांडुरंगजी काकड यांच्याविषयी बोलावं तेवढं थोडं आहे, परंतु मी मोजक्या शब्दात त्यांचा परिचय या ठिकाणी आपल्याला देतो आहे. डॉक्टर गजानन भाऊ काकड हे एक सेवाभावी, सुस्वभावी आणि अष्टपैलू असं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांचं पूर्ण नाव श्री गजानन पांडुरंगजी काकड, जन्मदिनांक 6/8/1967. त्यांचं जन्मस्थळ आळंदा रुस्तमाबाद, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला. त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदा येथे वर्ग 1 ते 7वीपर्यंत झालेलं आहे. त्यानंतर वर्ग 8 ते 10 जनता विद्यालय बार्शीटाकळी येथे त्यांचं पुढील शिक्षण झालं आणि 11वी 12वी शिवाजी कॉलेज अकोला येथे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतरचं त्यांचं शिक्षण DVSC and AH नागपूर येथून झालेलं आहे आणि नोकरी करता उशिरानं का होईना त्यांची नियुक्ती, प्रथम नियुक्ती 5/8/2006 रोजी खात्यामध्ये नियुक्ती झाली आणि प्रथम नेमणूक त्यांना पशुवैद्यकीय दवाखाना कोलितमारा पंचायत समिती पारशिवनी या ठिकाणी मिळाली. 2006 ते 2014 पर्यंत त्यांनी या कोलितमारा पंचायत समिती पारशिवनी येथे आपली पशुवैद्यकीय चिकित्सक म्हणून सेवा दिलेली आहे. त्यानंतर 2014 ते 2025 पशुवैद्यकीय दवाखाना गोधनी रेल्वे पंचायत समिती नागपूर येथे त्यांनी सेवा दिलेली आहे. कोलितमारा येथे असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे आणि 2002 पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला उपाध्यक्ष या पदावर ते कार्यरत आहे. नोकरीला लागण्याच्या अगोदर भाऊंनी रुस्तमाबाद येथील उपसरपंच पद सुद्धा त्यांना मिळालेलं होतं आणि तो कालावधी होता 1999 ते 2004 पर्यंतचा. समता परिषद बार्शीटाकळी तालुक्याचं अध्यक्षपद सुद्धा भाऊंनी भूषवलं. अशा प्रकारे हे हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी मी विंदा करंदीकरांच्या या ठिकाणी 2 ओळी सांगू इच्छितो की माणसाचं जीवन हे एखाद्या पाखरासारखं आहे, पक्षाप्रमाणे आहे. विंदा करंदीकर म्हणतात, अशी ही पाखरे येती आणिक उडून जाती, 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती, अशी ही पाखरे. सेवेमध्ये कार्यरत असताना बदली होणं हा एक अपरिहार्य भाग आहे. भाऊ ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी माणसं जोडण्याचं काम केलं. नुसतं सेवेमध्ये कार्यरत भाऊ राहिले नाही,
तर गुरुदेव सेवा मंडळाचे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं डॉक्टर गजानन भाऊ काकड यांनी काम केलं. नोकरीला लागण्याच्या अगोदर राजकारणामध्ये सुद्धा ते सहभागी होते. त्यातून समाजसेवा सुद्धा त्यांनी या ठिकाणी केली. तर असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व या ठिकाणी मी माझा परिचय त्यांचा परिचय या ठिकाणी संपवतो. यानंतर आदरणीय शिवाजी भाऊ म्हशी. माझा त्यांच्याशी संबंध आता या 1 वर्ष झालं मला इथे CEO म्हणून आणि 6 महिन्यापासून आमचा संबंध आहे. त्यावेळेसपासून ते आमच्या घरी त्यांचं येणं जाणं सुरू असतं. तर त्यामध्ये फक्त येऊन डॉक्टर बघून चेक करून जाणं. माझ्या घरी पण भरपूर ॲनिमल्स आहेत, तर त्यांची काळजी पण काकड साहेबांनीच घेतलेली आहे. त्यामुळे मी त्यांचे पण धन्यवाद देतो. आणि फक्त डॉक्टर म्हणून येऊन तपासून जाताना फक्त आपली एक ड्युटी म्हणून जाणं, या व्यतिरिक्त आमचं एक नातं डेव्हलप झालं, जेणेकरून आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. आणि आमचे घरचे संबंध, माझे आईवडील, माझी मिसेस या सगळ्यांसोबत एक त्यांचं चांगलं नातं बनलेलं आहे आता. आणि त्यांना ते रिटायर झाल्यानंतर आता ते माझ्या घरी कर्मचारी म्हणून, आता शासकीय कर्मचारी म्हणून येणार नाही, पण नक्कीच आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून ते यापुढे येत राहतील. आणि ते त्यांना नेहमीच आमच्या घरी त्यांचं स्वागत असेल. तरी त्यांनी जे पूर्ण शासकीय सेवा पूर्ण केलेली आहे, सक्सेसफुली पूर्ण केलेली आहे. आणि त्यांचं पूर्ण आमच्या जिल्हा परिषदमध्ये, त्यांच्या विभागामध्ये इम्प्रेशन किंवा त्यांचं मत जे आहे ते खूप चांगलं आणि मनमिळावं असं आहे. आणि त्यांचा स्वभाव पण त्याच पद्धतीने आहे. मला असं वाटत नाही की ते कधी कोणाला त्यांनी दुखवलं वगैरे असेल. त्यांचं नेचर खूपच हंबल आणि खूपच ग्राउंडेड असं व्यक्तिमत्व आहे. तरी तुम्ही आता यापुढे तुमच्या स्वतःची आरोग्याची काळजी घ्यावी आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. आपल्याला ज्या गोष्टी करू शकलो नाही नोकरीमध्ये असताना तशा गोष्टी कराव्या, यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या तुमच्या आयुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुमचं येणारं आयुष्य हे तुम्ही दीर्घायुष्य व्हावे आणि तुमचं आयुष्य जे आहे आनंदित व्हावं, एवढे मी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अनेक संघटना, अनेक लोकांना जोडण्याचं काम आदरणीय काकड साहेबांनी या ठिकाणी केलं आहे. यानंतर या ठिकाणी आदरणीय महामुनी साहेबांना जायचं आहे. ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर शुभेच्छा देऊन ते या ठिकाणी रवाना होतील. आदरणीय एका मोठ्या अधिकाऱ्याकडून एक कौतुकाची थाप आदरणीय. यानंतर आदरणीय डॉक्टर नितीनजी फोके सर. सर्व वंदनीय आदरणीय उपस्थित सर्व आदरणीय मंडळी, आमच्या विभागाचे अधिकारी कर्मचारी होते. आताच काकड साहेबांबद्दल बोलून गेलेले आहेत. खरंच एक त्यांनी सुरुवातीला बोलताना एक शासकीय काम केलं असं बोललेले आहेत, परंतु या सोबत त्यांनी मुख्य जनावरांची सुद्धा सेवा केली. खूप महत्वाचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आजच्याच त्या 135व्या मान क्रमांकावरती त्यांच्याबद्दल गोसंवर्धनाबद्दल लिहिलेलं आहे. गोसंवर्धन किती महत्वाचं आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला यापूर्वी सांगितलेलं आहे. खरंच इतक्या जुन्या काळात त्यांनी भविष्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. पशुसंवर्धन किंवा गोसंवर्धनाची आवश्यकता काय आहे आणि पुढे सुद्धा याची काय गरज राहणार आहे याच्यामध्ये त्यांनी पूर्ण लिहिलेलं आहे. काकड साहेबांनी एक आता आदरणीय CEO सरांनी सुद्धा त्यांच्याबद्दल बोलले. या कालावधीमध्ये 2006 ते आजपर्यंतच्या कालावधीमध्ये त्यांनी एक पशुसेवा चांगल्या प्रकारे दिलेली आहे. त्यांचा स्वभाव सर्वांना एकत्रित धरून मन मिळवून या प्रकारे त्यांनी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे सर्वांचे ते एक प्रेमी म्हणजे सर्वांना आपुलकीच्या भावनांनी आणि त्यांच्यासोबत सुद्धा एक आपुलकीची भावना त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांनी एक तर सेवा दिलेली आहे, परंतु माझं एक हे आहे की सेवा त्यांनी दिलेली आहे, पण ती सेवा देण्याकरता सुद्धा कुटुंबाचं पाठबळ लागतं. या कुटुंबाचं पाठबळ सौ बहिणींनी आणि त्यांच्या फॅमिलीनी. धन्यवाद फोके सर. आदरणीय डॉक्टर साहेबांना त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. सर, मी आता कार्यरत असलेले RJC
आणि आपण सर्व मोठ्या समुदायात असला जनसमुदाय, त्यांच्या आत्मीय स्वकीय त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व लोक. मित्रांनो, गजावर व्यक्तिमत्वच असं आहे की ते सर्वांना भुरळ पाडणारं व्यक्तिमत्व होतं. माझा त्यांच्यासोबत जो काही संबंध आला तो 3 वर्षाचा नागपूर पंचायत आला आणि तिथून मला असं वाटलं की हा माणूस प्रत्येकाच्या सुखात दुःखात ज्यांना हात दिली तेव्हा उभा राहणारा हा माणूस. म्हणून मी ज्या संस्थेशी जुळले, आदरणीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचे ते संस्कार असेल, त्यांच्या मात्यापित्याचे ते संस्कार असतील, म्हणून असा माणूस करू शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि खऱ्या अर्थात ते नावारूपास पण आलं. ॲक्च्युअली खरं बोलायचं जर झालं तर गजाभाऊ म्हणजे हा स्वच्छंदी, निर्मळ आणि एक आपली पर्सनॅलिटी आनंद आहे. सेवा कुठलीच आहे म्हणजे असं वाटतं कदाचित हा आता जो वेळ सुरू आहे पक्ष सोडा फक्त आयोजकांनी सांगितलं 2च मिनिटात बोलायचं आहे. 2च मिनिटात मी संपवतो. पशुसंवर्धन विभागाच्या इतिहासातला हा सुवर्ण क्षण असेल. पूर्ण महाराष्ट्र विभागात पशुसंवर्धन विभागातल्या एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी जिल्ह्याचा एक IAS मुख्य कार्यकारी अधिकारी इथे येऊन शुभेच्छा देतो. हा खरंच आम्हाला आणि काकड परिवाराला आणि डॉक्टर गजानन काकड साहेबांना एक जे म्हटलं मी की एक रसायन जिथं लात मारून तिथं पाणी काढणारा व्यक्ती आहे. आणि दुसरं एक छोटंसं उदाहरण सांगतो की सर्वांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर साहेब या संघटनेचे होते, त्या संघटनेचे होते. आमच्या पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचे महाराष्ट्राचे विभागीय उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर गजानन काकड साहेब यांनी सुद्धा काम केलेलं आहे. याच्यातच एक बात सांगतो की आमच्या संघटनेचं एक अधिवेशन होतं रायगडला आणि आम्ही 30 ते 35 लोक ट्रेननी गेलो. ट्रेननी जात असताना आम्ही इकडनं व्यवस्थित गेलो आणि तिकडनं येत असताना आम्हाला मुंबई फिरायची होती आणि आमची 7 वाजताची ट्रेन होती. 7 वाजताची ट्रेन असताना आम्ही मुंबई फिरत असताना एवढं मोठं ट्रॅफिक जॅम झाली की आमची 5 मिनिटांना ट्रेन निघून गेली. मग काय करायचं, ट्रेनने आणि मुंबई ते नागपूर प्रवास करायचा आहे. तर हा प्रवास कसा करायचा, तर लात मारत तिथं पाणी काढणारा व्यक्ती होता आणि त्या तिकीट काउंटरवर गेले. तिकीट काउंटरवरून त्यांनी 15 तिकिटा कशा काढल्या हे त्यांनाच माहिती. काय त्यांच्याजवळ काय छाप आहे ते काही समजलं नाही. आणि त्यानंतर आमची रात्री 10:30 वाजता ट्रेन लागली. त्या ट्रेनमध्ये आम्ही 15 लोक चढलो. परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो, अक्षरशः मुंबईपासून तर नागपूरपर्यंत 35च्या 35 लोकांना झोपून आणणारा माणूस म्हणजे हा डॉक्टर गजानन काकड साहेब. नक्कीच काकड साहेब, आपण पशुसंवर्धन विभागात खूप मोठी सेवा केलेली आहे, संघटनेसुद्धा सेवा केलेली आहे आणि आज मी जे काय जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्याच्यात खालीचा वाटा डॉक्टर काकड साहेब यांचा सुद्धा आहे. मी या जिल्ह्याचा अध्यक्ष होण्यामागं तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढेही तुमचं संघटनेचं आम्हाला मार्गदर्शन राहील अशी या चरणी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. डॉक्टर नितीन फुके सर या जिल्ह्याचे उपायुक्त व सर्वेसर्वा, सत्कारमूर्ती गजाननराव काकड, डॉक्टर मांडेकर, या ठिकाणी मंचावर उपस्थित सगळे सन्माननीय मंडळी. खरं तर हा सेवानिवृत्ती सोहळा नसून हा सेवापूर्ती सोहळा आहे. परंतु मला असं तरी वाटते अजूनही सेवापूर्ती झालेली नाही. जरी शासनाच्या सेवेतून ते सेवापूर्ती म्हणून निवृत्त होत असेल, परंतु अजूनही समाजाला त्यांची फार गरज आहे. त्यांनी आजपर्यंत त्यांच्या सेवा काळामध्ये सेवा आणि समाजसेवा, सेवेचा भाग हा वेगळा. शाळेत आपल्याला पगार मिळतो त्यामुळे आपण सेवा करतो, परंतु त्यांनी समाजसेवा पण त्यासोबत केलेली आहे. खरं तर या जिल्ह्यामध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी असताना माझा त्यांच्याशी संपर्क आलेला आहे आणि उत्कृष्ट पशुवैद्यक सेवा देणारा अधिकारी म्हणून या भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. उदाहरण द्यायचे झालेस तर या जिल्ह्यामध्ये आलेला लंपी असो
बर्ड फ्लू सारखा रोग असो, या सगळ्या आणीबाणीच्या वेळेमध्ये ते सर्वांसोबत खांद्याला खांदा राहून ते उपस्थित होते. त्यांच्यावरती बरेच अनिष्ट प्रसंग पण आले, कारण जो चांगलं काम करतो त्याच्या विरोधात काही कारस्थाना करणारे लोक पण असतात. आणि असाच एक अनुभव त्यांच्या संबंधात मला आलेला आहे. त्यावेळेस SP सिंग हे या खात्याचे आयुक्त होते आणि एक कलेक्टर होते इथे रवींद्र ठाकरे. या भागातीलच एका पशुपालकांची पोच वरपर्यंत होती आणि त्यांनी थेट SP सिंग साहेबांकडे त्यांची तक्रार केलेली होती. आयुक्तांकडे तक्रार, लगेच आयुक्तांकडून कलेक्टरकडे तक्रार. आणि हे सगळे असताना मला माहिती होतं की गजाननराव काकड हे समाजसेवा करतात आणि पशुपालकांना वेळोवेळी वेळेवर उपचार देतात. तरी पण एक शासकीय भाग म्हणून त्या चौकशीकरता मला यावं लागलं. गजाननराव काकड फार हादरलेले होते. त्यांना असं वाटत होतं की आपली आज सेवा संपली. मी त्यांना धीर दिला, हे बघा तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आणि तुम्ही नियमाप्रमाणे काम करत आहे. आणि त्या याच्यामध्ये ती संपूर्ण चौकशी मी केलेली होती. गजाननराव काकड यांच्यावरती कोणताही दोष सिद्ध होत नव्हता आणि ती चौकशी तिथेच थांबवण्यात आली आणि गजाननराव काकड यांना त्यामधून निर्दोष मुक्तता मिळाली. खरं तर त्यांचा अनुभव जर पाहिला तर रात्री बेरात्री, रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत या परिसरातील शेतकऱ्यांसोबत, शेतकऱ्यांच्या दारामध्ये मी स्वतः त्यांच्या सोबत गेलेलो होतो. आणि त्यांचं काम करण्याची पद्धत म्हणजे आता रात्र आहे, आता माझा ड्युटी टाईम नाही, मी येऊ शकत नाही, असं कधीच त्यांच्याकडून होत नव्हतं. आणि एक सदैव 24/7 म्हणजे 24 तास कार्यरत असणारा पशुवैद्यक या भागामध्ये अविरत सेवा देत होता याची मला खात्री होती. आणि त्या संकटातून गजाननराव काकड सुखरूपपणे बाहेर निघाले. यापुढे त्यांच्या ज्या काही महत्वाकांक्षा असतील, ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत. यापुढे त्यांनी त्यांच्या कुटुंबाला, कारण सेवेमध्ये असताना सदैव ते फील्डमध्ये कार्यरत होते, त्यामुळे कुटुंबाला ते वेळ देऊ शकले नसतील. परंतु माझी अशी त्यांना विनंती आहे की आता यापुढे कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देऊन ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण हो. तसेच आपणास, आपल्या कुटुंबाला, आपल्या संपूर्ण परिवाराला यापुढे आयुष्य सुखी समाधानाचे लाभो आणि आपल्या इच्छापूर्ती ज्या काही सर्वांना वेळेचं भान ठेवून मी आदरणीय बिरकर सरांची माफी मागतो. मला सर माहीत आहे तुम्हाला बोलायचं आहे, खूप बोलायचं आहे. तुमच्या खूप दोघांच्या आठवणी, भावना जोडलेल्या आहेत. आदरणीय तुकाराम बिरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही लोकांनी समता परिषद असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव असेल, अनेक राजकीय आंदोलनं असतील, अनेक सामाजिक उपक्रम असतील, या सर्व विचारातून तुम्ही पुढे गेलेले लोक आहात. परंतु आपल्याला भावनेला सुद्धा आवर घालावं लागेल. मी आदरणीय बिरकर सरांची माफी मागून आदरणीय सरांना विनंती करतो की अगदी 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वेरुकर महाराज, ज्ञानेश्वर रक्षक महाराज, सर्व आदरणीय मंच बसलेले सर्व बाहेरगावून आलेले पाहुणे, काकड परिवार, त्यांना मानणारे सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी सेवापूर्ती कार्यक्रमाचे डॉक्टर गजानन काकड, त्यांच्या अर्धांगिनी रेखाताई, डॉक्टर साहेबांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम आहे. एक म्हण आहे, पुत्र असावा गेंडा तो लावी चारी जगा झेंडा. असा हा गेंडा, त्याचे अनेक प्रकार आहेत. याची सुरुवात जर बघितली बेरुकर साहेब तर फक्त हे चंबलच्या खोऱ्यातच गेले नाही. हे काय काय झाले असते, काय काय झाले नसते होती. यांची सर्व रुस्ताबाबांची मंडळी बसलेली आहे, यांची सुद्धा सवंगडी आहे. गावामध्ये बिघडलेलं वातावरण, दारू व्यसनापायी गाव भयकलेलं आहे, गज्जीपत्ता, वरली, अशा परिस्थितीमध्ये ते गाव असताना
1947 मध्ये जय बजरंग व्यायामशाळा तुकाराम आंबेडकर मुंबईला स्थापन करतात आणि नंतर त्याची शाखा पांडुरंगजी काकड असतील, महादेवराव ढोमणे असतील, अनेक गावातील मातबर मंडळींनी ते जय बजरंग व्यायामशाळा पहिली त्या रुस्तमाबाद गावामध्ये स्थापन केली. कारण हे भविष्य असं दिसत होतं, हे चंबलचे कलावंत आज इथं बसलेले त्याच्यामध्ये आहे. काय करतील याचा नियम नाही, मग यांना शिस्त लावायचा कार्यक्रम तुकाराम आंबेडकर यांनी व्यायामशाळेच्या माध्यमातून केला. ते उत्कृष्ट खेळाडू झाले. खेळाडूनंतर अनेक चांगल्या प्रकारच्या सवयी त्या गावातील मंडळींना लागल्या. गावाच्या व्यसनापायी त्यांना एक खोडे महाराज भेटले. त्या गावामध्ये खोडे महाराजांनी सुद्धा दारू बंद करून टाकले. असे अनेक उपक्रम डॉक्टर गजानन काकड आणि त्यांचे बसलेले सर्व सवंगडी आहेत यांच्या माध्यमातून त्या गावाची खरोखर एक व्यायामशाळेची क्रमांक येतो. या ठिकाणी तिथं चांगला कार्यक्रम होतो. अजून यापेक्षा अजून काय गजानन काकडकडून आपल्याला तेव्हा धन्यवाद सर. सन्माननीय गेल्या 20 वर्षापासून डॉक्टर गजाननरावजी काकड शांतपणे काकड परिवाराच्या पाठीमागे उभे राहणारे आदरणीय ज्ञानेश्वरजी रक्षक हे या ठिकाणी सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. मित्रांनो, आपल्याला ऐकण्याची सवय नाही आहे. बहुजन समाज हा कधीच ऐकत नसतो आणि तो ऐकतो फक्त एक लोटा जल आणि सब समस्या का हल. त्याचं प्रवचन ऐकायला आमच्या आया बहिणी जातात. तो काय सांगतो बैताड माहीत नाही, पण आमची आई बहीण त्या एक तर वैभव लक्ष्मीमध्ये अडकली आहे, नाहीतर तिला अशा प्रकारचा एखादा समारोह तो या ठिकाणी यासाठी होतो आहे की आम्ही महात्मा फुले आणि सावित्रीबाईचे वारसदार आहोत, म्हणून आम्ही हा अशा प्रकारचा कार्यक्रम करतो आहोत. कारण तुम्हाला जेवायला तर द्यायचं आहे, पण जेवण महत्वाचं नाही आहे. भोजनदान तर रस्त्यानं चालूच आहे, पत्रवाळी फेकणंही सुरू आहे, पण ज्ञानाचं दान कोण देईल. आणि गजाननरावच्या या कार्यक्रमानिमित्त अरे खरा गणपती तर आम्ही या ठिकाणी त्या गणेशोत्सव करून आलो की खरा गणपतीचा आणि गजाननाचा उत्सवाचा खरा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. हे ज्ञानदानाचं काम सुरू आहे. फक्त गजाननरावाचा सेवापूर्ती नाही आहे, तर तुमच्या माझ्या मनातल्या भावना आणि तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे एखाद्या पती पत्नीनं वागावं. गजाननाचा एक काळ तुकाराम म्हणजे आपल्या बिडकर दादांनी सांगितलं, शत्रुघ्न दादांनी, की भजनामध्ये जाऊन बसायचे आणि भजन कोणतं म्हणायचे, दारू पिण्याला कशाला शिकला रे, चोरी करायला कशाला शिकला रे, आणि मस्त तुल्य राहायचे. असं व्यक्तिमत्व असा देव माणूस बनू शकतो हे तुकडोजी महाराजांच्या खोडे बाबांच्या आशीर्वादाने जे घडू शकतं. एक माणूस बदलतो, आपल्या जीवनाचं पूर्ण परिवर्तन करतो, राजकारणातही राहतो, पण राजकारणाला नवीन दिशा देतो. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुम्हाला खरं वाटेल का की हा माणूस पहिले उपसरपंच आला, नंतर तुमच्या शासकीय सेवेत आला. म्हणजे राजकारणातला माणूस शासकीय सेवेत येत नाही, पण तो शासकीय सेवेत येऊन कोलितवाड्यासारख्या आदिवासी भागात राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन घेतो. म्हणजे तुम्ही विचार करा, आदिवासींना तुकडोजी महाराज समजून सांगण्यासाठी प्रयत्न करतो. आणि त्या कार्यक्रमाला कोण राहतात, त्या साहित्य संमेलनाला कोण राहतात, तर देवाजी तोफा नावाचा आदिवासीसाठी त्यांनी आपलं गाव आदर्श केलं. तो ग्रामगीतात जगणारा माणूस त्या कोलितवाड्यात येतो. आणि कन्ना म्हणावी, ज्या व्यक्तीच्या जीवनावर सिनेमा तयार झाला, ज्या व्यक्तीच्या जीवनावर हाकुमी नावाची कादंबरी लिहिल्या गेली, तो माणूस त्या संमेलनाचा अध्यक्ष असतो. हे गजानन काकड साहेब फक्त तुमच्या शासकीय सेवेत राहिले नाही, तर आमच्या गुरुदेवाची मोठी चळवळ ज्या माणसाने राबवली. आणि खऱ्या अर्थानं सांगू की गजाननरावला माणसात आणणारा जर आणखी कोणी असेल तर ते पांडुरंगजी आहे, त्यांची आई आहे. आई तर बिचारी माऊली कधीच काही बोलत नाही, गजाननला कधी टोकलं असेल असं मला वाटत नाही, पण खऱ्या अर्थानं हंटर घेऊन उभी राहणारी जर कोणी असेल ती त्यांची पत्नी आहे. आणि त्या दोघांनी सांगितलं, पांडुरंगांनी आणि ताईनं आमच्या बहिणींनी सांगितलं की तुम्ही हे गाव सोडायला पाहिजे, हे गाव सोडा
आणि तुम्ही आपल्या ड्युटी जॉईन करा, कारण ते एवढ्या द्विधा मनस्थितीत होते ड्युटी जॉईन करताना. आणि इकडे ड्युटी जॉईन केली, 1-1.5 महिना त्यांनी पाहिलं, कारण राजकारणाची सवय असल्यामुळे दुसऱ्याला हुकूम सोडायची सवय होती, कारण राजकारणी माणसं हुकूम सोडण्यात बसतात असतात. पण या ठिकाणी दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे गजाननरावांना अवघड जात होतं. पण तिकडून पांडुरंगाचा धाक होता. बाबांनी एक दिवस सांगितलं की तू काही कर, तू तिकडे संपला तरी चालेल, पण तू गावात येऊ नको. आणि गावात न आलेल्यामुळे गजाननराव नागपूरकरांना भेटला. हे आमचं सुदैव आहे की नागपूरकरांना, कारण तिकडून तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या तांदळा गावांनी आम्हाला एक साधू दिला, एक खरा देव दिला आणि नागपूरकरांच्या भाग्यात तो लाभला. अनेक कार्यक्रमात ते आमच्या सोबतीला असतात, पाठीशी नाही तर खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर काम करतात. कारण राजकारणी पाठीशी जास्त राहतात, कारण ढकलता येतं पाठीशी राहिलं म्हणजे, पण हे खांद्याला खांदा लावून राहतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वैदिकचं पण या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल की त्यांनी गजानन सारखा माणूस सांभाळला. तो माणूस साधा नाही आहे, त्याला सांभाळणंही कठीण आहे आणि त्या माणसाला सांभाळलं. पण हा माणूस राहून जाऊन जर त्यांना फोन केला तर कुठं आहे तर गावाला, कुठं आहे तर अकोल्यात आहे. मला एक समजत नाही अकोल्यावाल्यांचं असं काय प्रेम त्या माणसाशी. परिवार आणि काकड परिवारामध्ये विणल्या गेली आणि मैत्री म्हणता म्हणता एकामेकांच्या पाठीमागे उभे राहिले आणि विचार जुळता जुळता सूर जुळले आणि खऱ्या अर्थानं एक दोघांचं एक मोठं नातं तयार या ठिकाणी झालं. मुन्नाभाई, मी काकड परिवार आभार मानतील तुमचे, परंतु आम्ही एक मित्र म्हणून त्यांच्या कुटुंबाचे हितचिंतक म्हणून आम्ही सुद्धा तुमचं अभिनंदन आभार व्यक्त या ठिकाणी करतो. यानंतर या ठिकाणी सत्कार मूर्ती चित्राताई काकड यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय कविताताई मोरे नतमस्तक होतो. आजच्या या सेवाकृती सोहळ्याला विचारपीठावर उपस्थित गुरुदेव सेवा मंडळाचे पितामहा आदरणीय वेरुळकर गुरुजी, माझे मार्गदर्शक, नेहमी मला प्रोत्साहन देणारे आणि सेवा मंडळाची साठी नेहमी माझ्यासोबत असणारे जेव्हाही दादाला मी आवाज दिला, आता काही 2-2 मिनटं तरी मला यांच्याबद्दल बोलायला लागेल, मी जास्त वेळ नाही घेणार. दादाचं फार मोठं काम आहे, पण कधीही दादांना मी हाक मारली तर माझ्या हाकेला होऊ देणारे असे आमचे ज्ञानेश्वर दादा रक्षक, गुरुदेव युवा मंचाचे प्रवर्तक आहेत. तसेच अकोल्याहून आलेले मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे सन्माननीय शत्रुघ्नजी बिरकळ, गजानन काडेसर, तसेच आमचे त्र्यंबकरावजी आखरे आमच्या सेवा समितीचे सचिव आहेत. ही मंडळी, संतोषदादा बोरे, बोरकर गुरुजी, ही मंडळीसुद्धा अकोल्याहून आली. ही सेवा समितीचा उपाध्यक्ष या नात्यानं 2002 पासून काम करतो. त्या सर्व मंडळींना मी असं सांगितलं की आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे आणि खरोखर ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी मला साथ दिली आणि म्हणाले की नाही आम्ही नक्कीच या कार्यक्रमाला आम्ही हजरलो आणि ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. विचारपीठावर उपस्थित माझे मित्र, ज्यांच्यामुळे माझं नाव लौकिक झालं, असे माझे मुन्नाभाऊ रेड्डीबद्दल बोलायचं तेवढं फार कमी आहे. कारण मुन्नाभाऊचा माझा संबंध 2006 पासून, त्यांच्या इथं डेअरी होती तेव्हा फक्त 10 ॲनिमल होते. आज त्या माणसाच्या 700 ॲनिमल आहे. म्हशी खरेदीपासून, जनावरांच्या खरेदीपासून स्वतः मुन्नाभाऊनं आम्ही एवढी मेहनत घेतली. गुजरातपर्यंत असेल, पंजाबपर्यंत जाऊन आम्ही त्या जनावराचं बद्दल माहिती घेणे कोणता कार्यक्रम असणार. विदेशात सुद्धा मी त्यांच्यासोबत गेलो आणि एक मोठं स्टार कोणतं तरी शिकायचं असलं ते मुन्नाभाऊ मला आवर्जून सांगत होते आणि त्यांच्यामुळे तिथं मी एवढं माझं हे झालं. कारण काय की मुन्नाभाऊचं म्हणजे एक गोष्ट सांगायची झाली की एक वेळ असं झालं होतं की आपण एक गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेत एक पोरगा येत होता आणि त्या पोराचं एवढं डोकं दुखत होतं की ते अक्षरशः तिथं त्यांची काळजी, कारण त्यांची आई भांडे घासत होती दुसऱ्याच्या घरी आणि एक बहीण होती. हे दोघंही दोन म्हणजे तो पोरगा आणि त्यांची बहीण हे बी फार्मला लागले होते गुलाबाच्या शाळेवर आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेत होते आणि ते खूप मुलगा प्रार्थनेत येऊन बसत होता.
झालं असं की त्याचं डोकं दुखत होतं आणि मला फक्त वरून तिकडून फोन आला. वरून म्हणजे आपल्या गुरुदेव शाह मंडळाचे जे उपाध्यक्ष होते आपल्या याचे गायत्रीवाले आणि बरगड्डादांनी मला फोन केला की बा हा एक असा पोरगा बरगड्डादा इथं हजर आहे आणि त्यांना इथं नागपूरला आम्ही पाठवतो मेडिकल कॉलेजला. तुम्ही जरा माझ्या कामाच्या बाबतीमुळे 2 दिवस जाता नाही आलं आणि एक दिवस मी रेड्डी साहेबांच्या सोबत असताना त्याचा फोन आला की तुम्ही गेले होते का. आणि तसंच मी मुन्ना भाऊला घेऊन तिथं गेलो आणि मुन्ना भाऊचे काही डॉक्टर लोक ओळखीचे होते. पाहतो होता मुन्ना भाऊनं आणि त्या पोरानं अक्षरशः तो तडफडत होता. जर आम्ही तिथून जर काढलं नसतं तर त्याचं मरण त्या दिवशी मरण गेला पाहिजे असं इतकं त्याला वेदना होत्या. मुन्ना भाऊनं डायरेक्ट म्हटलं की डॉक्टर इसको उठाओ, यहाँ से यहाँ मत रोने तो यार सवेरे तक मर जाएगा. मैंने बोला भैया इसको अपन लेते का. अरे तुम उठा बोले बाद में देखे जाएगा. मला तिथून आणलं आणि सिम्स हॉस्पिटलले त्याला ॲडमिट केलं. मुन्ना भाऊच्याजवळ ते माझ्याजवळ 7,000 होते. मुन्ना भाऊने आम्ही 25,000 रुपये डिपॉझिट दिलं. त्या डॉक्टरशी बोललो. म्हणजे चांगलं काम करत असताना एक उदाहरण देऊन झालो मी. चांगलं काम करत असताना भगवंत सुद्धा आपल्याच्या पाठीशी असतो. आणि मी त्या डॉक्टरकडे केलं की हा माझा नातेवाईक नाही, हा धोबी जमातीचा मुलगा आहे पण एक असा एक शिक्षण घेत आहे B.Pharmचं. पण आज त्याची परिस्थिती अशीच आहे, त्याची आई खूप गरीब आहे. आम्ही बा सर्वजण मिळून आम्ही त्यांना बरोबरी करून इथे आणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डॉक्टरने आमचं ऐकलं आणि त्या डॉक्टरने ॲडमिट करून घेतलं. कारण 1 लाख रुपये जो डॉक्टर मागत होता. मुन्ना भाऊनं सकाळी त्याच्या आईला आणि त्याच्या बहिणीला आम्ही बोलावलं आणि एका घंट्यात आम्ही तिला 1 लाख रुपयापर्यंत मदत केली. कोणाकडून 5,000 घे, कोणाकडून 2,000 घे. असे मुन्ना भाऊ सांगायचं म्हणजे हा माणूस कितीतरी म्हणजे लोकांच्या कामी येण्यासाठी. पण योग पहा तिथं गेल्यानंतर त्या डॉक्टरनं अशी ट्रीटमेंट केली की त्याला ऑपरेशनचं सुद्धा काम पडलं नाही. आज तो पोरगा जिवंत आहे, बरगड्डाला त्याचे साक्षीदार आहे. म्हणजे हे मुन्ना भाऊ असे मदत करतात आणि त्यांच्या हिमतीमुळे. कारण मी तर काही करू शकतो नका. सिम्स हॉस्पिटलला आणणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सोपं नाही. 2-2 लाख रुपये अगोदर घ्यायला तर फक्त मुन्ना भाऊला फक्त एका शब्दावर म्हणजे त्या माणसानं म्हणजे मावर कितीतरी असं प्रेम आहे त्यांचं. तसेच आपले मुके साहेब हे पशुसंवर्धन विभागात आज उपयुक्त आहे. दुग्धशाळा व्यवसाय. आता आमचं जे जिल्हा परिषद होतं ते स्टेटमध्ये गेलं आणि DD होते ते असं आवर्जून उपस्थित झाले. हा माणूस नेहमी आपला पशुसंवर्धन विभाग कसा पुढे जाईल, कसं या विभागाचं या लोकांना मोटिवेट करण्याचं काम साहेब करत असतात. आणि जे लोक चांगले काम करतात त्या साहेबांनी आताच असे पुरस्कार जाहीर केले आणि यावर्षी त्यांचा सुद्धा त्यांनी लोकांना पुरस्कार देऊन एक तो म्हणजे त्यांच्यासाठी अजून त्यांना म्हणजे त्यांची काम करण्याची ताकद वाढवण्यासाठी फुके साहेब हमेशा काम करतात. माझ्या पाठीशी नेहमी केले साहेबांनी त्यांची हिस्ट्री सांगितली, मला खूप साथ दिली. त्यावेळेस माझ्यावर जो प्रसंग आला होता पण त्या गावात पूर्ण गाव माझ्या इकडून झालं होतं. केले साहेबांना माहीत आहे पूर्ण गाव तिथं मतदान झालं. पण तिथून मी समजा मी गुरुदेवाच्या कृपेनं मी निष्कलंक निघालो. केले साहेब त्या याचे साक्षीदार आहे. माझे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी मला 3 वर्षापासून मी त्यांच्यासोबत होतो. डॉक्टर मांडेकर सर, या मांडेकर साहेबांची ओळखी झाली आणि एक घरगुतीसारखे संबंध आणि विचारपूस केला. मला ते कधी काकड नाही म्हटलं किंवा डॉक्टर गजाभाऊशी मला कधी पडले नाही. आणि एक मोठ्या मनाचा माणूस माझ्यावर प्रेम करणारा या जिल्ह्यात ते आले. आज उपायुक्त म्हणून सावनेरला त्यांची बदली झाली नागपुरातून. एक खूप चांगलं काम करतात. त्यांनी सुद्धा माझ्याबद्दल बोलले, माझे चांगले मला शुभेच्छा द्यायला. तसेच माऊली परिवाराची हे माऊली काहीच बोलले नाही पण कर्तृत्व एवढं मोठं आहे. हे माऊली परिवाराचे आमचे प्रवक्ते आहेत, फार मोठं नाव आहे. हे राऊत सर म्हणजे ह्या लोकांना परिचय असला पाहिजे. राऊत सर हे आपल्या YCC कॉलेजचे प्रिन्सिपाल होते. आता कोणता विभाग कधी आता सांभाळतात सर. आता अजूनही ते रिटायर झाल्यावरही त्याला सोडायला तयार नाही. आणि एक व्यसनमुक्तीचं कार्य फार मोठं कार्य असते आणि ते काम ते राऊत सर करतात. डॉक्टर पवन भागवत हा अमरावतीतून आला आणि या जिल्ह्यात पशुसंवर्धनचं नाव महाराष्ट्रात पहिल्यांदा IS दवाखाना ज्यांनी केला ISO ते पवन भागवत आहे. आणि एक मोठं काम ते करतात आणि चॅलेंज स्वीकारतात. कोणत्याही गोष्टीला 4 गावसारखं एका गावात जसं माझं मुलीत मला होतं तसं त्यातून 4 गाव आहे. 4 गावातली सुद्धा त्यांनी एक यंग ब्रिगेड तयार केली. जिथं जाईल तिथं पाणी काढणारा माणूस हा सुद्धा आज माझ्याबद्दल चांगले शब्द काढले, मला शुभेच्छा द्यायला त्यांचे सुद्धा धन्यवाद देतो. डॉक्टर आखरे हे मला नेहमी मार्गदर्शन करत असतात. कारण आज आमचे तात्या नाही आहेत. आज तात्या जर असते तर आज मला अजून ऊर्जा मिळाली असती. पण
तेव्हा मान्य नव्हतं ते, कारण ते आपल्यामधून निघून गेले. आज रात्रीच्या जागेवर आमचे राऊत सर, शिवाजीदादा ते जे पुतणे आहे, हे सर्व मंडळी माझ्या पाठीशी उभे राहतात आणि मला नेहमी साथ देतात. आणि या लोकांचा माझ्या हातून सत्कार, म्हणजे माझा सत्कार नाही की मी सेवापूर्ती झालो, मला पाहिजे मोठेपणा आला, याच्यातला भाग नाही. ज्या ज्या लोकांनी मला मदत केली या लोकांचा हातून सत्कार व्हावा, माझ्या कुटुंबाच्या एकूण सत्कार व्हावा, या कार्यक्रमाचं नियोजन होतं. माझ्या गावून आलेले माजी सरपंच रामदासभाऊ डोंगरे, सुखदेवराव बोबडे, तसेच आमचे चांदूरचे बाळूभाऊ पाटील, गजानन ठाकूर, माझे वर्गमित्र गजानन बोगदे, इस्माईलभाई, दिगंबर मस्ते, ग्राममंडळ तिथे अध्यक्ष होते. अशी ही मंडळी अकोल्याहून आली, शिवानंद मसने. आणि हे लोक माझ्यासाठी म्हणजे पाहतो मी आज त्यांना फक्त फोन केला की असा कार्यक्रम आहे आपल्याला या लागते. आणि कोणताही विचार न करता सर्व कामं बाजूला ठेवून ही मंडळी अकोल्यावरून आळंदीवरून आली. मी त्यांचेसुद्धा मी धन्यवाद मानतो. तसेच माझे बंधू आहेत, माझा लहान भाऊ आहे, धनराज आहे, शंकर आहे, त्यांनी माझं स्वागत केलं. आता हे अशी मंडळी माझ्याजवळ उत्पन्न डांगवले काम करणारे शशा, ही सर्व मंडळी त्या दिवशी त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर होती. जिल्हा परिषदेतसुद्धा शिवसाहेबांच्या हातानं सत्कार झाला त्या दिवशी. आणि आता माझे ज्या माऊलीमुळे मी बनलो असे घोडे महाराज त्या दिवशी परवाच्या दिवशी आले, योगायोगाने यांचे कार्यक्रम लागले होते, त्यांनी सुद्धा माझा सत्कार केला. हे माझं भाग्य समजतो की एवढी मंडळी म्हणजे येणं. आमचे लाखेदादा असतील, हे मिलिटरीतून रिटायर झालेली माणसं आहे, पण शिस्तबद्ध काम दररोज त्यांचं ग्रामगीतेचे विचार न चुकता सकाळी 6-7 वाजता तुम्हाला भेटलेच पाहिजे. आणि एकदम परखड मत मांडणारा माणूस. ही मंडळी सध्या माझ्यासोबत आहे, म्हणून मला या कामाची ऊर्जाकडे टेकडे गोरली होते. मोहनदादा चौरे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत आणि फार मोठं नाव आहे. आणि आताच ते नुकतेच ते युनिव्हर्सिटीतून रिटायर झाले. ते त्यांचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला सुद्धा मी हजर होतो. आता मी बोलण्याचं काय आहे की हे तुमच्याबद्दलच मला बोला वाटून राहिलं. आता नोकरीत होतो, नोकरीतून कसं मोठं झालं कसं झालं हे तर दूरच राहिलं. एक एक व्यक्तीचं असे जोडत गेलो मी. आणि हे काम एवढं सोपं नाही. आपण खरोखर एकमेकावर जर प्रेम केलं तर आपल्याला नक्कीच प्रेम भेटते, नाही तर कोणी कोणासाठी नसतं, कोणी कोणासाठी जगत नसते. पण आज एक गुरुदेवाचे विचार म्हणा, तुम्ही राष्ट्रसंत तुकोजी महाराजांचे विचार आणि गुरुदेव माझ्या पाठीशी असं आहे असं मी समजतो आणि मी हे कार्य करतो. आणि हा विचार मी असंच सांगितलं सहज माझ्या घरी की बा आपण हे घेतलं पाहिजे. माझी पत्नी मला नेहमी तिनं सांभाळलं थोड्या वर्षात. कधी कोणतंही काम केलं तर कधी कधी म्हणजे असं तिच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. माझी माय म्हणजे आज अडाई आहे, शिकत नाही, पण तिचं शिक्षणाचं महत्त्व तिला माहीत होतं. तिनं खूप मला मोठं केलं आणि सोबत काम कर. तिच्याबद्दल नाही बोलू शकतो. आज ते माझ्या जवळ आहे महिन्यापासून. तिला गमत नाही, पण तरी तिने प्रेम, माझं प्रेम असलं तर येते ते मा तू ये. तिथनं मला माझ्या वडिलाच्या सोडून त्या काळात जवळपास तुला आठवण नसेल, मला तेव्हा हेनरी शंड कंपनीची 60 रुपयाची घड्याळ देऊन गेली होती. ते बी अजून मी सांभाळून ठेवलेली आहे. वडिलाच्या समोर घड्याळ सुद्धा घालत नव्हतो, कारण आईनं असं 1-1 रुपया करून की माझ्या पोराच्या घड्याळ असली पाहिजे. ती अडाणी आहे, घड्याळाचं महत्त्व दिलं की बापू ते घड्याळ सोडून घेऊ, बापू ते घड्याळ झोपताना काढून ठेवू. म्हणजे किती त्याचं म्हणजे म्हणावं तेवढं. आज ते या कार्यक्रमाला आहे, म्हणजे वडील नाही आहे, वडील गेले, पण तिचे जे संस्कार, वडिलांचे जे संस्कार आहेत त्याचे उपकार मी कधी फेडू शकत. आणि आज बरोबर आज म्हणजे असं उताळून आलं की काय बोलून काय बोलून काय ठेवू. आणि हे तुम्ही सर्व लोकांचं प्रेम पाहून आज अजून मला नवीन ऊर्जा मिळाली. नोकरीत असताना 20 वर्षाची 19 वर्षाची नोकरी झाली. 19 वर्षाचं जे फळ आहे हे माझं फळ आहे. सर्व लोक माझ्यावर प्रेम करतात. आणि पुलिस महाराजसारख्या ठिकाणी मी चॅलेंज स्वीकारलो. साहेबांना सांगत होतो माझ्या साहेबांना की असं ठिकाण द्या की जे तुम्हाला जायचं नाही, कारण मी 11 महिन्यात तिथून वापस जाणार आहे. कारण त्यावेळेस उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब होते.
मला माहीत होतं की साहेब माझं नक्कीच प्रकारे मी समता परिषदमध्ये काम करतो. जेव्हा मी साहेब इथं आले बदली मागायला गेलो साहेबांना सांगितलं की बिलकुल बदली नाही, नवीन दोस्त कर, नवीन मित्र कर, आम्हाला कोणी सुटलं तर आणि तिथं म्हणजे जिथं पाय धुरी तर पाणी काढलं पाहिजे. त्या माणसाची सुद्धा ह्या आदरणीय तुकाराम ओबीरकर त्यांचे नाव खूप उपकार आहेत. ते आता स्वर्गवासी झाले. त्यांच्या माध्यमातून आमच्या गावात व्यायामशाळा आली म्हणून आमचं हे फळाले आलं. नाही तर आम्हाला कोणी आमंत्रण देत नव्हतं. एवढी आमची परिस्थिती. पण त्या परिस्थितीतून सुद्धा आम्ही वरली गावात इस्माईलाची गजानन लोंढे असेल, गजानन मसले असेल, आम्ही या पोराचं कसं होईल हे लोक आमचा विचार करत. पण आज आम्ही सर्वाच्या साक्षीनं म्हणजे सर्वाच्या आशीर्वादाने सर्वजण आपापल्या मुद्द्यावर एकदम योग्य आहे. गजाननराव समता परिषदेच्या अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष झाले. इस्माईल आपल्या व्यवसायात गुंग आहे. गजानन लोंढेनं आपला फोटो स्टुडिओ लावला. गजानन लोंढेला मी एवढी परिस्थिती गरीब होती की आम्ही केळाची गाडी त्याला लावून दिली होती की बाबा तू केळं एक तरी आपलं उदरनिर्वाह. पण सर्वांनी आपलं घर सांभाळून आपली गरिबी सांभाळून आपला व्यवसाय केला आणि त्याच्यातून एक चांगलं मार्ग काढलं. आणि मी त्यांचे सर्वांचे हे मानतो की माझ्यावर सर्व लोकांचे उपकार आहेत, या सर्व मंडळीचे उपकार आहेत. हे उपकार मी कधी फेडणार नाही. मी दीपक भाऊ वानखडे हे काँग्रेसचे फार मोठे नागपूर जिल्ह्याचे मोठे नेते आहेत. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी विद्यापीठावरून आदरणीय पी आय पेटे साहेब हे सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की या विचारपीठावर यावं. ही सर्व मंडळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. दीपक भाऊ वानखडे आज फार मोठं व्यक्तिमत्व आहे नागपूर जिल्ह्याचं. तर कोणाही गरिबासाठी तुम्ही कधीही अहो द्या, कोणतंही काम सांगा, दीपक भाऊ असं काम आहे. दीपक भाऊ कधी माझ्या पाठीशी राहतात. दंदे हॉस्पिटलमध्ये कोणाला जर ॲडमिट केलं दीपक भाऊला एक फोन जरी केला, डॉक्टर काय रे एखादा माणूस गेला तर दीपक भाऊ खरोखर माझी मदत करतात. त्यांचे मानावर तेवढे उपकार माझ्यावर कमी आहेत. माझ्या म्हणजे कमी हा वाटते त्यांच्याबद्दल तेवढं बोलावं ठेवलं. मन असं भरून येतं कळव. एका चेहरा जर पाहिला ना तर एका माणसाला मला असं वाटतं 10 मिनिटं बोलू का तुमच्या. पण वेळेचं भान ठेवतो कारण गुरुजीला त्रास होऊन राहिला. गुरुजी कुठे जात नाही. गुरुदेव शिव मंडळाचं एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आता हेच एक प्रचारक आहे, ज्येष्ठ प्रचारक आहे. त्यांना बसता नाही येत. पण माझ्या प्रेमाखातीर ते मी जसा फोन केला गुरुजी आले आणि आज ते इथं येऊन त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्यांचेसुद्धा मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. आणि कोणाचं नाव जर सुटलं असेल शिवाजीदादा सर्वाचं मोरे मॅडम यांच्या जिल्हा प्रशासनाचे अधिकारी होते. त्यासुद्धा विचारपीठावर आता नुकत्याच आल्या. मॅडमसुद्धा मला कधी एखाद्या आता मागतो 15 दिवसापहिले फोन आला होता, डॉक्टर तुम्ही सुट्टीवर आहे का नाही. मग तुमची पहिल्यांदा एका जणांना ऑनलाईन कंप्लेंट केली म्हणे की ते डॉक्टर हजर नसल्यामुळे माहिती काय मरण पावली. तर ताई ॲक्च्युअल त्या दिवशी माझा चुलत भाऊ आणला होता. ते मला माहीत आहे म्हणजे तुमच्या तुम्ही कानबाद स्वीकार नाही हा एवढा मोठा विश्वास, काही काळजी करू नका. म्हणजे हे लोक माझ्या पाठीशी होते म्हणून हे काम करता आलं. आणि हे सेवा मंडळाचं काम जे केलं हे यांच्यामुळे केलं. हे असतील हे येणं मला सुट्ट्या नसते ना. पांडेकर साहेब असतील, केरे साहेब असतील, हे मंडळी मला सुट्ट्या देतो म्हणून मी तुमच्यापर्यंत येऊ शकतो. नाही तर आज नोकरी करून सोपं नाही आहे. आज 2002 पासून मी अकोला जिल्ह्याचा गुरुदेव शिव मंडळाचा म्हणजे सेवा समितीचा उपाध्यक्ष. मी किती खेप सांगाल की बाबा माझं नाव कमी करा तिकडचा कोणी घ्या, तर हे लोक सुद्धा सोडायला तयार नाही. कारण हे पशुसंवर्धनचे असे अधिकारी मला सोबत होते, असे भेटले म्हणून मी हे काम करता आलं. आणि हा व्याप असाच वाढत गेला. आणि ते म्हणतात ना असे लोक जर जोडत गेले तर नागपूरमध्ये आपल्याला काही ना काही चांगले लोक भेटतात, काम करायची गोष्ट मिळते. आता मी रात्रभरी बोलू वाटते पण आता वेळ फार कमी आहे. एवढं जे प्रत्येकाचं मी नाव नाही घेऊ शकलो त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो. एका मिनिटासाठी नंतर येऊन बोलतो मला 2 हात दाखवून राहिला. तर असो आमचे चव्हाण साहेब आहेत अध्यक्ष होते ते याचे ते आता झाले. या सर्व मंडळीचे परत सर्व तुम्ही आपण या कार्यक्रमाला हजर झाले आणि मला पाठबळ दिलं या कार्यक्रमासाठी. माझ्या पाठीशी उभे राहिले आणि एक चांगला संदेश. कारण रिटायरमेंट म्हटल्यानंतर तर तुम्हाला माहीत आहे बऱ्याच लोकांनी की पार्ट्या कशा असतात काय असतात. पण एक गुरुदेव शिव मंडळाचा विचार लोकांपर्यंत जावा, एक सत्याचा विचार लोकांना कळावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन होतं. माझ्याबद्दल तर आता मी काही जास्त बोलणार नाही.
बोललं तर तेवढं कमीच आहे. तुमच्याचबद्दल मला वाटतं एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि प्रत्येक गावचे सरपंच आहे ते निकेताताई आल्या, भोगलीचे सरपंच मग राहुल भाऊ येऊन गेले, तर गेले काय आहेत काय माहिती. तसेच याचे सरपंच लोणाऱ्याचे हे सर्व सरपंच मंडळी येऊन मला शुभेच्छा दिल्या, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि माझे मित्रपरिवार, पशुसंवर्धन विभागाचे सर्व माझे अधिकारी, कर्मचारी, माझे बंधू, व्यवसाय बंधू, सर्वांचे मी एक बार आभार मानतो. तुम्ही एवढ्या दुरून आले, गावावर आले, या सर्वांचे एक बार सर्वांच्या मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय गुरु. यानंतर या सेवापूर्ती सोहळ्याचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं आमच्या सर्वांचं, आपण सगळे जमले असे माननीय गजाननराव ठाकरे आणि त्यांच्या संगीत आणि नंतर उपस्थित असलेली सगळी कार्यकर्ते मंडळी, मला असं वाटते यापूर्वी भाषण देत असताना 2 कार्यकर्ते सोडले तर सगळे पशुपालन अधिकाऱ्यांच्याकडून आपल्याला डॉक्टर साहेबांचं सगळं समजलं आहे. एक किरकोळ आणि रक्षकदारा यांनी डॉक्टराचा बंदापासून काय आहे प्रवास सांगितला. आईचा उल्लेख करत असताना डॉक्टरचा गुरु होऊन आला त्यावेळेस मला एका श्लोकाची आठवण झाली. तो श्लोक असा आहे, सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं त्यातला दातृत्वे वंशपुण्येनं आणि आत्मपुण्येनं सौभाग्यता. याचा अर्थ असा आहे की वडिला आईच्या पुण्याने मुलगा हा सुशील बनत असतो. वेगळ्या मार्गाने तो जात नाही, तो सुशील बन. आईचं पुण्य असल्यामुळे, वडिलाचं पुण्य असल्यामुळे तो व्यवहारी होतो, चतुर होतो. हे आई वडिलांची पुण्य आहे, डॉक्टरच्या पाठीमागे आहे म्हणून ते घडले आहे. तिसरं पुण्य आहे की दातृत्वे वंश पुण्येनं, त्यांची परंपरा, त्यांचा वंश जो आहे तो त्याचं पुण्य असल्यामुळे डॉक्टरांनी सेवा भावना त्यांच्या मुली, हे त्यांचं पुण्य नाही, त्यांच्या वंशाचं पुण्य आहे. आईचं पुण्य, वडिलांचं पुण्य, त्यांच्या वंशाचं पुण्य, चौथं पुण्य आत्मपुण्यानं सौभाग्यता. त्यांचं कर्तृत्व जर असेल, त्या कर्तृत्वाच्या पुण्यानं ते मोठे झाले, हे महत्त्वाची गोष्ट आहे. मी जास्त काही बोलणार नाही, कारण काय, श्रोत्याची क्षमता ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर पुन्हा बोलणं म्हणजे श्रोत्याचा सूड घेणं आहे. दुसरी गोष्ट अशी की इतके सगळे मंत्र बोलले, त्यामुळे या सगळ्या बोलण्याला मी सहमत आहोत. अध्यक्ष तो असतो सर्वात आधी आला पाहिजे आणि सर्वात मागून गेला पाहिजे, असा अध्यक्ष असतो. समोरचे कार्यकर्ते, माता भगिनी आहे, बऱ्याच बोलायचं असते. माझा विषय संस्कार शिबिराचा आहे. त्यांचे मुलं, तुमचा मुलगा सुसंस्कारी झाला पाहिजे, या संस्कारातून घडले पाहिजे. आणि ते संस्कार कर्मकांडी नाही आहे, महात्मा फुलेंचा जो संस्कार आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो संस्कार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले ते सगळे संत पुरोगामी विचाराचे झाले. रक्षकदादांनी उल्लेख केला, एक लोटा जल सब समस्या का हल, हे कधीही शक्य नाही, पण रक्षकदादा यात काही बाया असे असतात पाहिजे, एक लोटा जल घेऊन हे तुम्ही हे समजा की हे लोक आपल्याला पैसे उभारण्यासाठी खर्च करतात,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्या विरोधात होते, महात्मा फुले विरोधात होते, सगळे संत महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पुरोगामी विचाराचे संत आहेत. त्या संतांचा विचार आपण घेतला पाहिजे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आणि मला मोठं पद केलं अध्यक्ष म्हणून. वास्तविक आता मी सांगितलं अध्यक्ष कसा कोणाचा करायचं म्हणून. आता सगळ्यांना शुभेच्छा. जो दुसऱ्याशी उत्तम करतो त्याचा आनंद मानतो, तोची सेवक मी समजतो येत्या युगाचा. आणि हा येत्या युगाचा तो सेवक आहे तो गजानन काकड हा नक्कीच आहे असं मी आवर्जून सांगतो. आणि या ठिकाणी मला सन्मान दिला याबद्दल आयोजकाचा आभार मानून माझे अध्यक्षीय भाषण समाप्त करतो. जय गुरु. सुसंस्कार शिबिर लाखो विद्यार्थी दरवर्षी सुसंस्काराचे धडे घेतात. हे अतिशय मोठी उपलब्धी करून देते. सर्व माता भगिनींना सुद्धा विनंती आहे की आपल्या जागेवर उभं राहावं. मी सर्वप्रथम तुमची माफी मागते. तुम्हाला वाटत असेल की संध्याकाळाने हा माझा काळा चष्मा का घातला. मी तुम्हाला सांगू माझे दोन्ही काटे डोळे आलेले आहेत आणि माझा चष्मा घातलेला आहे. पण माझा हा सखा, माझ्या सखाचा हा सेवानिवृत्त सोहळा होता आणि या सेवानिवृत्त सोहळ्याला जायचं म्हणजे जायचं. मला किती काम असेल तरी चालेल म्हणून मी आज इथे आलेलो आहे. मित्र हो, आम्ही बैलाच्या पुष्ट्याला आणि काळ्या मातीला सांभाळून इथपर्यंत आलो आहे. आणि हा तुमच्याकरता डॉक्टर गजानन काकड असेल, पण माझ्याकरता माझा गजा आहे. मी असं काय म्हणतो तुम्हाला सांगतो. आम्ही व्हेटरनरीच्या फर्स्ट इयरला असताना सेकंड इयरचे पण आमची रॅगिंग घ्यायची. कळमकर नावाचा दादा ते मोठे सगळे रॅगिंग करायचे. पण हा गजानन माझ्या पाठीमागे खंबीर उभा होता. जेव्हा रॅगिंग बंद करायचे काम आलं, पहारे गजानन आला. तर गजानन बिलकुल हात वर केला की सेकंडरीचे पोरग आहे. आणि त्याचा फायदा मला असा झाला, मी ज्यावेळेस सीआर म्हणून फॉर्म भरला त्यावेळेस डॉक्टर पोटभरेचा माझा भोसले उभा होता. त्याला फक्त क्रिकेटचे 13 मतं मिळाले. बाकी पूर्ण क्लास माझ्या पाठून होता. त्याचा खरा जर शिल्पकार असेल तर माझा मित्र गजानन काकड. मित्र हो, आम्ही बऱ्याच ठिकाणी मिळून चांगलं काम केलेलं आहे. हा करू का? बरोबर, माफ करा, वेळ झालेला आहे. मला बोलायचं भरपूर होतं पण आता मी माझं बोलणं थांबवतो. आणि आता राष्ट्रगान हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो मंगल कीर्ति करारे, सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंग राव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने. भीतर अपनी शक्ति बढ़ाने, ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने. टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो.
कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। तपते थे रस्ते लोहे से बसते, बसतों में तू भर चला आसमां। आएंगी सदियां, जाएंगी सदियां, रह जाएंगे फिर भी तेरे निशान। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां।
तणतानु तारारू तन्नरनानु तारारू तणतानु तारारू तन्नरनानु तारारू बंदिया रे बंदिया बंदिया रे बंदिया राह पे चल बंदिया बंदिया रे बंदिया बंदिया रे बंदिया राह पे चल बंदिया रुक जा रे बंदिया ये रात जरा सी है बात समझ बंदिया कुछ देर ही बाकी है रख यकीन आँखों से बादल आज हट जाएगा चाँद तेरी आँखों में बंदिया चल के आएगा बंदिया बंदिया रे बंदिया बंदिया रे बंदिया राह पे चल बंदिया तुझसे ही कुछ शुरुआत है तेरे हाथ में बदलाव है ना फर्ज से हो बेखबर तूने बहुत रख लिया है सबर हाँ अभी नहीं तो कभी नहीं सीने में जला ले आग ना आंख बंद कर जी बंदिया अब उठ जरा तू जा माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है डरना तो बंदिया रुकना तो बंदिया राह पे चल बंदिया डरना तो बंदिया रुकना तो बंदिया राह पे चल बंदिया अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला
का होत जाते वळीव वेडे बावरे चिंब हे सोहळे वाहती की जसे ये पुन्हा गारवा साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला का तुझ्या पाशीच मन हे येत जाते सारखे अन पुन्हा तुझ्या विना हे जिंकुनी हारते तूने डारा जो प्रीत का डोरा मनवा बैरी रहा ना ये मोरा बदला ना था ये किस्मत का फेरा जब तक तू ना था तारा मोरा मोरी रत्तियों से छूटा अंधेरा तूने मुस्कानों को यूं बिखेरा मैं था भटका न मोरा बसेरा तोहरी सांसों में घर है मिला मारू मारू मैं मारू तोरी अब ना जग की है परवाह कोई थाम ले तू मोरी जिंदगी तोहसे बढ़ के न कोई खुशी बारू बारू